लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेअंतर्गत सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील मंजूर कामाबाबत शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची लोकसंख्या 50% पेक्षा जास्त असलेल्या भागातच निधी खर्च करण्याची सक्ती शासनाकडून असताना संगतीत सदरचा निधी अन्य ठिकाणी खर्च करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यासमोर दरम्यान धरणे आंदोलन करण्यात आले। याबाबत केलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक माने, राजीव कांबळे, प्रवीण भिसे, शांतप्पा कांबळे, अमित सरजे, व्यंकटेश मद्रासी, प्रदीप जाधव, रुस्तम मुल्ला, सतीश कोळेकर यांच्या कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जय हो। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जय हो। आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याचं कारण म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राज्यस्तरीय योजनेतून सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील मागासवर्गीय दलित वस्तीसाठी या ठिकाणी 9 कोटी 40 लोकांच्या आसपास या ठिकाणी निधी आलेला आहे आणि या निधीतून मागासवर्गीय वस्तीमध्ये या ठिकाणी विकास कामे करावायची आहेत। पण इथले सत्ताधारी आणि इथले अधिकारी यांच्या संगनमताने या निधीपासून, सोयीसुविधापासून या मागासवर्गीय लोकांना या ठिकाणी वंचित ठेवण्याचे कटकारस्थान या ठिकाणी चालू आहे। आत्ता नुकतीच यांनी या निधीमधून एक टेंडर प्रक्रिया काढलेली आहे। ही टेंडर प्रक्रियेमध्ये निम्म्यापेक्षा जास्त कामं हे मागासवर्गीय वस्तीमध्ये नाही आहेत। ही गोष्ट आम्ही सत्ताधारी आणि PWD अधिकाऱ्यांना लक्षात आणून देऊन सुद्धा हे या ठिकाणी याची दखल घेत नाहीत। त्यामुळे आज या ठिकाणी मी आंदोलन करत आहे आणि या आंदोलनाची पूर्ण कल्पना लेखी या ठिकाणी पत्र देऊन सुद्धा कार्यकारी अभियंता नलवडे साहेब आज या ठिकाणी त्यांच्या कार्यालयावर उपस्थित नाही आहेत। तर त्यांच्या खुर्चीला मान आहे, त्यांच्या पदाला मान आहे। त्यामुळे त्या ठिकाणी गुलाबाचं फुल ठेवून आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला वंदन करून हे आंदोलन चालू आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे यांना या ठिकाणी मी आवाहन करतोय। आवाहन म्हणजे इशारा देत नाही, आवाहन म्हणजे विनंती करतोय। सांगलीमधील मागासवर्गीय समाजाच्या वतीनं त्यांनी सांगेल त्या वेळेला, सांगेल त्या ठिकाणी, सांगेल त्या स्टेजवर या ठिकाणी मी येतो आणि हे काढलेल्या टेंडरमधील कामं खरोखर मागासवर्गीय वस्तीमध्ये आहेत का हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं। यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त कामं या ठिकाणी मागासवर्गीय वस्तीमध्ये नाही आहेत। जर त्यांनी मागासवर्गीय वस्तीमध्ये ही सर्व कामं असतील तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं। मी या प्रशासनाची जाहीर माफी मागतो आणि या मागासवर्गीयांच्या अन्याय करणाऱ्यांच्यावर, या सत्ताधारी आणि या अधिकाऱ्यांच्यावर कडकात कडक कारवाई, ॲट्रॉसिटी अथवा योग्य त्या कायद्यान्वये कारवाई झालीच पाहिजे आणि बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे। आणि हे जर नाही झालं, येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल।